ग्रामसेवक भस्मे यांनी ग्रामसेवक बागुल यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। महाडमधील चिंभावे ग्रामपंचायत येथे बागुल हे ग्रामसेवक म्हणून रुजू झालेत। बागुल यांच्या कामात ग्रामसेवक भस्मे अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असून याविषयी त्यांना जाब विचारला असता भस्मे यांनी बागुल यांना शिवीगाळ करत चपलेने मारण्याची भाषा केली। या संदर्भात बागुल यांनी ग्रामसेवक भस्मे यांच्या विरोधात तक्रार केली असून भस्मे यांच्याकडून त्यांना जीवाला धोका असल्याचंही त्यांनी सांगितले। ग्रामसेवक भस्मे यांच्या विरोधात आधीही अनेक तक्रारी दाखल झाल्या असून गटविकास अधिकारी अशा ग्रामसेवकाला का पाठीशी घालतात असा प्रश्न निर्माण झालाय। मी बागुल ग्रामसेवक चिंभावे ग्रामपंचायत मधला एक विषय होता। भस्मे ग्रामसेवक माझ्या घरी आले आणि माझ्या मिसेस एकट्याच घरी होत्या आणि घरी जाऊन त्यांनी विचारणा केली की बागुल कुठं राहतात। मग मिसेसने सांगितलं इथंच राहतात। त्यांनी माझ्याच मिसेसकडून फोन घेतला आणि मला फोन लावून दिलं आणि फोनवरनं बोलायला लागले की बागुल चिंभावेचा असा विषय आहे। म्हटलं तुमचा पंचायतचा विषय आहे का? ते बोलले नाही। म्हटलं माझ्या पंचायतचा मी बघेल काय असेल ते। आणि आता आचारसंहितेचा काळ चालू आहे। म्हटलं आपण आता कुठलाही ठराव करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण आता कर्ज बोजे चढून देऊ शकत नाही। तरी ते मी असं बोलल्याने ते बोलले की माझं असं तुला बोजे चढून द्यायला काय झालं आहे, शिकलेलं सवरलेलं असं तुला अक्कल नाही का, असं बोललं मला। आणि मग तेवढ्यात मी बोललं भस्मे साहेब, म्हटलं आता विषय आचारसंहितेचा काळ चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही ठराव करता येणार नाही। तेवढ्यात तो मला अरेरावाची भाषा करायला लागला आणि ते बोलले मी कुठं आहेस तू, तुला येऊन तिथं सपल्याच्या जोडीने मारेल, माझ्यासुद्धा अक्कल नाही का, असं तसं बोलायला लागला। मग तेवढ्यात त्याने फोन कट करून घेतला। मग मी पण फोन ठेवला। ग्रामपंचायत चिंभावे संदर्भात भस्मे ग्रामसेवक यांचा काही संबंध नसताना ते आज माझ्या घरी आले। माझे मुले बाळे आणि मिसेस असताना त्यांच्यासमोर माझ्याबद्दल त्यांनी शिवीगाळ केले। तर याच्यापासून माझ्या जीवितास व माझ्या मुलाबाळास धोका आहे। त्यासाठी मी वरिष्ठांकडे भस्मे ग्रामसेवक यांची मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे।